शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला पपई पिकाचे सुधारित लागवड पद्धतीने एकरी 80 ते 100 टन उत्पादन काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व महत्त्वपूर्ण बाबींवर तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणार आहे। पपई हे देशांतर्गत त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असणारे तसेच एक्सपोर्ट होणारे प्रमुख फळपीक असल्या कारणाने या पिकाखालील क्षेत्र महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीने इतर राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे। कमी कालावधीत अधिक तोडे तसेच कमी खर्चात चांगले उत्पादन, चांगला नफा देणारे हे पीक असल्या कारणाने शेतकऱ्यांचा या पिकाच्या लागवडीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे। आज मी तुम्हाला सांगत असलेल्या माहितीचा प्रयोग तुम्हाला सुरुवातीला 10 गुंठे 20 गुंठे क्षेत्रावर करायचा आहे। त्या ठिकाणी तुम्हाला समाधानकारक उत्पादन मिळाल्यानंतर पुढील हंगामात तुम्ही या पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ करू शकता। तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला आपल्या पपईचे एकरी 80 ते 100 टन उत्पादन घेण्याचा फॉर्म्युला देखील सांगणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे पपई पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या YouTube चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचा आहे, जेणेकरून विविध पिकांची सुधारित पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासंबंधीचे व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील। सुरुवातीला पाहूया पपई पिकाच्या लागवडीसाठी लागणारी जमिनीची पूर्व मशागत, त्याच पद्धतीने या पिकाला लागणारे हवामान याविषयी माहिती। पपई पिकाच्या लागवडीकरता चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी भरपूर प्रमाणात सेंद्रिय कर्ब असणारी त्याच पद्धतीने ह्युमस असणाऱ्या जमिनीची लागवडीसाठी आपल्याला निवड करायची आहे। पपई लागवड करण्यापूर्वी 50 ते 60 दिवस अगोदर आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी ताक किंवा डेंच्यासारखं हिरवळीचं पीक घेऊन त्याला गाडून टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या जमिनीला एकरी 6 ते 8 टन सेंद्रिय खत मिळणार आहे, सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, आपल्या पपई पिकाच्या उत्पादनात वाढ होणार आहे। हिरवळीचं पीक गाडल्यानंतर आपल्या जमिनीला उभी तसेच आडवी 2 वेळेस नांगरणी करून घ्यायची आहे। त्यानंतर गरजेनुसार 1 ते 2 पाळ्या मारून आपली जमीन भुसभुशीत करायची आहे। पपई हे उष्णकटिबंधात वाढणारे पीक आहे। योग्य वाढीसाठी या पिकाला उष्ण तसेच कोरड्या हवामानाची गरज असते। त्याच पद्धतीने या पिकाच्या योग्य वाढीसाठी 25 अंश सेल्सिअस ते 38 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते। तसे पाहिले तर हे पीक कमीत कमी 10 अंश सेल्सिअस तसेच जास्तीत जास्त 44 अंश सेल्सिअस तापमानातही तग धरून राहते। अति थंडी पपई पिकाला सहन होत नाही। यानंतर पाहूया पपई पिकाच्या विविध वाणांविषयी माहिती। वाणांची निवड करण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये सद्यस्थितीत चांगली मागणी असणारे, ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे, फळांची चांगली टिकवण शक्ती असणारे, तसेच रोग व किडींविषयी सहनशील असणारे वाण, व्हायरस विरोधी सहनशील असणारे वाण, मध्यम उंच वाढणारे वाण, तर याचा अभ्यास करून आपल्याला वाणांची निवड करायची आहे। तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात पपई पिकाचे 15 नंबर हे वाण, त्याच पद्धतीने तैवान 786, तसेच खासगी कंपनीच्या नोन न्यू सीडचे रेड बेबी या वाणाची निवड लागवडीसाठी केली जाते। 15 नंबर वाणाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची अधिकाधिक पसंती आढळून येत आहे। यानंतर पाहूया रोपांची निवड। रोप
निवड याबद्दल माहिती. पपई लागवडीपूर्वी 2 महिने अगोदर आपल्याला चांगल्या खात्रीशीर नर्सरीवाल्यांकडे रोपांची बुकिंग करायची आहे. रोप लागवड करताना रोपाचं वय 45 ते 60 दिवसाच्या दरम्यानचं असावं. रोपांची अवस्था 6 ते 8 पानाची असावी. रोप निरोगी, सशक्त तसेच तजेलदार असावं. सध्या मार्केटमध्ये 15 नंबर वाणाचे रोप आपल्यास 10 रुपये 12 रुपयाला मिळते. त्याच पद्धतीनं टिश्यू कल्चरचे तैवान 786 वाणाचे रोप आपल्याला 15 रुपये 20 रुपये तसेच 22 रुपयांपर्यंत मिळते. आता पाहूया पपई पिकाचा लागवड कालावधी याबद्दल माहिती. तसे पाहिले तर महाराष्ट्रात पपई पिकाची वर्षभर लागवड केली जाते. खरीप हंगामात जून जुलैमध्ये, त्याच पद्धतीनं जास्त पावसाचा प्रदेश असेल तर रब्बी हंगामात सप्टेंबर ऑक्टोबर, त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात जानेवारी ते एप्रिल अखेर, त्याच पद्धतीनं मेच्या शेवटच्या आठवड्यात देखील उन्हाळ्यामध्ये पपई पिकाची लागवड केली जाते. बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की चांगला भाव मिळण्यासाठी पपईची केव्हा आणि कधी लागवड केली पाहिजे. तर पपई हे शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे फळ असल्यामुळे ग्राहकांची या फळाला पावसाळी तसेच हिवाळी हंगामात अधिक मागणी असते. त्याच पद्धतीनं सणासुदीचा सीझन म्हणजेच गौरी गणपती व रमजानच्या महिन्यात या फळाला अधिक मागणी असते. त्यामुळे पपई लावल्यापासून या फळपिकाचा तोडा 9-9.5 महिन्यानंतर चालू होतो. त्यानंतर कंटिन्यू पुढे 8 महिने 10 महिने तसेच चांगले व्यवस्थापन केल्यानंतर 1.5 वर्षापर्यंत 1.5-2 वर्षापर्यंत देखील प्लॉट आपला चालतो. तर योग्य बाजारभाव मिळण्यासाठी आपापल्या स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करून त्याच पद्धतीनं 3 वेगवेगळ्या हंगामात 3 प्लॉट लागवड करून आपण भावाची रिस्क कमी करू शकतो. यानंतर पाहूया पपई पिकाच्या लागवड पद्धती. त्याच पद्धतीनं बेसल डोस विषयी माहिती. पपई पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीला 1 ते 2 वेळा कुळवाची पाळी किंवा रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करून घ्यायची आहे. त्यानंतर 1 एकर क्षेत्रासाठी 8 ते 10 टन चांगला कुजलेला शेणखत किंवा गांडूळ खत, कोंबड खत, ऊसाची मळी किंवा कंपोस्ट खत आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा बेसल डोस सेंद्रिय खतामध्ये मिक्स करायचा आहे. आणि बेड तयार करत असताना हा खत आपल्याला बेडमध्ये भरून घ्यायचा आहे. आपापल्या माती परीक्षण रिपोर्टनुसारच आपल्याला खतांचं व्यवस्थापन करायचं आहे. पपई पिकामध्ये खत व्यवस्थापन करताना पहिल्या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्या झाडाच्या बुंद्यामध्ये अधिक स्टोरेज कसं होईल, त्याच पद्धतीनं बुंद्याची जाडी कशा पद्धतीनं वाढेल यासाठी आपल्याला खतांचं योग्य व्यवस्थापन करायचं आहे. नत्रयुक्त खताचा वापर आपल्याला कमी प्रमाणात करायचा आहे. तर उदाहरणादाखल मी तुम्हाला एक खतांचा बेसल डोस सांगतो. 1 एकर क्षेत्र लागवडीसाठी आपल्याला एकरी 2 बॅग 10-26-26, 4 ते 5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 2 ते 3 बॅग निंबुळी पेंड, 1 बॅग ह्युमिक सीवीड तसेच मायक्रोरायझा, 1 बॅग NPK दाणेदार जीवाणू. त्याच पद्धतीनं या खतामध्ये फर्टेरा किंवा रिजेंट 1 ते 2 बॅग मिक्स करायचे आहेत. सर्व खत सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून बेड तयार करत असताना बेडमध्ये भरून घ्यायचा आहे. बेड तयार करत असताना आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार बेड तयार करून घ्यायचे आहेत. आपली जमीन मध्यम तसेच हलकी असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या साहाय्यानं
7 फुटी किंवा 8 फुटी बेड पाडून घ्यायचे आहे. त्यावर 16 mm च्या 2 ठिबकच्या लॅटरल अंतरून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण मल्चिंग तसेच बिना मल्चिंगची देखील पपई पिकाची लागवड करू शकता. मल्चिंग केल्यानंतर तणांचा प्रादुर्भाव तसेच रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी होणार आहे. पपई पिकासाठी आपल्याला 45 ते 50 मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर वापरायचा आहे. मध्यम तसेच हलक्या जमिनीसाठी आपल्याला 2 ओळींमध्ये 7 फूट, त्याच पद्धतीनं 2 झाडांमध्ये आपल्याला 7 फुटाचा अंतर ठेवायचा आहे. म्हणजेच 7 बाय 7 वर आपल्याला पपई पिकाची लागवड करायची आहे. पहिल्या बेडच्या 2 झाडांमध्ये 7 फुटाचा अंतर ठेवलेला आहे. दुसऱ्या बेडचं झाड त्या 2 झाडाच्या मध्ये आलं पाहिजे, जेणेकरून झिगझॅग पद्धतीनं लागवड होईल. झाडाला अधिक हवा तसेच सूर्यप्रकाश मिळेल. 7 बाय 7 अंतरावर लागवड केल्यानंतर आपल्याला एकरी 888 झाडं पपईची बसणार आहेत. त्याच पद्धतीनं 8 बाय 6 मध्यम तसेच हलक्या जमिनीसाठी लागवड करू शकतो. आपल्याला एकरी 907 झाडे बसणार आहेत. बेडवर आपल्याला रोपांची एक सिंगल ओळ लावायची आहे. हे झालं मध्यम तसेच हलक्या जमिनीसाठी लागवडीचं अंतर. त्याच पद्धतीनं आपली जमीन भारी कसदार तसेच काळी असेल तर आपल्याला 2 बेडमध्ये आपल्याला 9 फुटाचं आणि 2 झाडांमध्ये आपल्याला 6 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. तर यानुसार आपली एकरी 806 रोपे बसणार आहेत. त्याच पद्धतीनं आपण 10 बाय 6 वर देखील लागवड करू शकतो. तर या पद्धतीनं आपली एकरी 726 रोपे बसणार आहेत. त्याच पद्धतीनं आपण 12 बाय 5 वर देखील पपईच्या रोपांची लागवड करू शकतो. या पद्धतीनं देखील आपल्याला एकरी 726 रोपे बसणार आहेत. तर 2 ओळीमध्ये त्याच पद्धतीनं 2 झाडांमध्ये जास्त अंतर ठेवल्यामुळं आपल्या पपईच्या रोपांना पपईच्या झाडांना अधिक हवा सूर्यप्रकाश मिळणार आहे. जमिनीमध्ये मुळ्यांची अन्नद्रव्यासाठी कमी स्पर्धा होणार आहे. बुंदा अधिक जाड होणार आहे. फुलकळीची संख्या वाढणार आहे. योग्य प्रमाणात सेटिंग होणार आहे. तसेच फळांची संख्या देखील जास्तीत जास्त मिळणार आहे. रोगकिडीचं प्रमाण कमी राहणार आहे. अधिक हवा अधिक सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे फळांची क्वालिटी प्रत सुधारणार आहे. त्याच पद्धतीनं 2 ओळींमध्ये 9 फूट 10 फूट 12 फूट अंतर जर ठेवलं तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ब्लोअरनं फवारणीचं व्यवस्थापन देखील योग्य प्रकारे करता येणार आहे. फवारणीचं औषधांचं योग्य कव्हरेज मिळणार आहे. प्लॉट आपला जास्तीत जास्त दिवस चालणार आहे. अधिकाधिक तोडे मिळणार आहे. तर या पद्धतीनं भारी खोल काळ्या जमिनीसाठी आपल्याला लागवड करून घ्यायची आहे. आता पाहूया रोप प्रक्रिया तसेच रोपांची लागवड याविषयी माहिती. पपई रोपांची लागवड करण्यापूर्वी 1 ते 2 दिवस अगोदर आपल्याला बेड भिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर वापसा स्थिती झाल्यानंतर रोपांची लागवड करायची आहे. तर ट्रे मधली रोपे आपल्याला लागवड करण्यापूर्वी रोपांना रोप प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्यासाठी टब मध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये 22 M45 सारखं बुरशीनाशक, त्याच पद्धतीनं थायमिथोक्झाम सारखं कीटकनाशक तसेच त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड टाकून रोपांच्या फक्त मुळे आपल्याला त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 ते 2 तासानंतर आपण या रोपांचा लागवडीसाठी वापर करायचा आहे. रोप प्रक्रिया केल्यामुळं रोपांचं मर तसेच मूळकुज रोगापासून संरक्षण होणार आहे. तसेच रोप आपलं प्लॉट मध्ये लवकर सेट होणार आहे. रोपांची लागवड आपल्याला सकाळी लवकर किंवा दुपारी 4 नंतर करायची आहे, जेणेकरून उन्हामुळे आपल्या झाडांना शॉक बसणार नाही. रोप लागण करताना आपल्याला बेडवर मल्चिंगवर गल करून त्याच्यामध्ये रोप
टाकायचा आहे। त्यानंतर माती ढकलून 2 हाताने असं योग्य पद्धतीनं दाबायचं आहे। रोपांची लागवड करताना अंगठ्याचा वापर बिलकुल करायचा नाही। त्याच पद्धतीनं रोप लागण करताना थोडं पश्चिम दिशेला तिरकस लावायचं आहे, जेणेकरून आपल्या झाडाला भरपूर हवा सूर्यप्रकाश मिळणार आहे। 2 बेडवरील लागण आपल्याला झिगझॅग पद्धतीनं झाली पाहिजे, जेणेकरून झाडांना अधिक हवा तसेच सूर्यप्रकाश मिळणार आहे। तर या पद्धतीनं रोपांची आपल्याला लागवड करून घ्यायची आहे। रोपांची लागवड केल्यानंतर 5व्या किंवा 6व्या दिवशी तसेच 10व्या 12व्या दिवशी आपल्याला गरजेनुसार 1 ते 2 आळवण्या करून घ्यायच्या आहेत। आळवणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खताचा कीटकनाशक, बुरशीनाशक, ह्युमिक ऍसिड, मायकोरायझा, IBA तसेच आपण ट्रायकोडर्मा व सुडोमोनासचा वापर देखील आळवणीमध्ये करू शकतो। आता पाहूया पपई पिकातील विविध आंतरमशागतीच्या कामांविषयी माहिती। पपई पिकाची लागवड केल्यानंतर रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी तणांचं वेळेतच नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असतं। त्यासाठी रोप लागण केल्यानंतर 15 ते 20 दिवसादरम्यान आपल्याला खुरपणी, निंदणी करून तणांचं नियंत्रण करायचं आहे। त्याच पद्धतीनं 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान दुसरी खुरपणी करायची आहे। त्यानंतर प्लॉटमध्ये आलेलं तण आपल्याला वेळोवेळी काढून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीनं तणनाशकाचा वापर करून देखील आपण तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करू शकतो। पपईच्या झाडाची उंची 3 ते 4 फुटाची झाल्यानंतर आपण पॅराक्वाट या तणनाशकाचा 20 लिटरच्या पंपासाठी 100 मिली प्रमाण घेऊन, त्याच पद्धतीनं स्वीप पॉवर हे तणनाशक 20 लिटरच्या पंपाला 100 मिली प्रमाण घेऊन आपण तणांचं नियंत्रण करू शकतो। तणनाशकाचा वापर करत असताना जमिनीमध्ये ओलावा असणं अतिशय गरजेचं आहे। तणनाशकाचा वापर करत असताना आपल्याला पुढचा वापर करायचा आहे। तसेच तणनाशक फवारणी वारं नसताना आपल्याला करायची आहे। त्याच पद्धतीनं तणनाशकाची फवारणी करत असताना तणनाशक झाडांवर तसेच झाडांच्या बुंद्यांवर पडणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे। तणनाशकाची फवारणी करण्यासाठी आपल्याला फ्लॅट पॅन किंवा फ्लड जेट नोझलचा वापर करायचा आहे। तर या पद्धतीनं तणनाशकाचा वापर करून देखील आपण तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करू शकतो। त्याच पद्धतीनं आपण बिना मल्चिंगची बेडवर लागवड केली असेल तर आपल्याला 2 ते 2.5 महिन्याच्या दरम्यान आपल्या पपई पिकाला खतांचा दुसरा डोस टाकून मातीची भर द्यायची आहे, माती लावून घ्यायची आहे। मातीची भर दिल्यामुळं मुळांचा झाडवा वाढणार आहे। त्याच पद्धतीनं झाडाची जोमदार वाढ होणार आहे। त्याच पद्धतीनं आपल्या प्लॉटची वेळोवेळी स्वच्छता करणं देखील गरजेचं आहे। प्लॉटमध्ये पडलेली जुनी पानं, वाळलेली पानं आपल्याला वेळोवेळी बाहेर काढायची आहे। त्याच पद्धतीनं झाडाच्या बुडाला आलेली बगल फूट देखील आपल्याला काढून टाकायचे आहे। आपलं पपईचं झाड 1.5 ते 2 महिन्यांचं झाल्यानंतर पाणी देऊन झाड आपल्याला थोडीशी पायानं वाकवून तिरकस करायचे आहेत, बेंड करायचे आहे, जेणेकरून आपल्या झाडांना अधिक सूर्यप्रकाश मिळेल, झाडांची योग्य पद्धतीनं वाढ होईल। तर या पद्धतीची आंतरमशागतीची कामं आपल्याला आपल्या पपईच्या फळबागेमध्ये करायची आहेत। शेतकरी मित्रांनो, पपई पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या पिकाच्या प्रमुख संवेदनशील महत्वाच्या अवस्था माहित असणं गरजेचं आहे। या पिकाची पहिली अवस्था आहे रोपांची अवस्था, दुसरी अवस्था आहे वाढीची अवस्था, ज्याच्यामध्ये बुंद्याची फुगवण होते, जाडी वाढते। तिसरी अवस्था आहे फुलकळीची अवस्था, चौथी अवस्था आहे शिटिंगची अवस्था आणि 5वी अवस्था आहे फळ फुगवणीची अवस्था, फळाचे वजन तसेच आकार वाढीची अवस्था। तर या 5 संवेदनशील अवस्थेमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन करणं
गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला विक्रमी उत्पादन मिळणार आहे। यानंतर पाहूया पपई पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती। पपई पिकाला आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार, त्याच पद्धतीनं हवामानातील बदलानुसार, हंगामानुसार, ऋतुमान बदलानुसार पाणी व्यवस्थापन करायचं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये या पिकाची पाण्याची गरज कमी असते, त्याच पद्धतीनं फळ फुगवणीच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज वाढते। फुले अवस्थेमध्ये त्याच पद्धतीनं फळ फुगवणीच्या अवस्थेमध्ये आपल्या पपई पिकाला पाण्याची ओढ पडू देऊ नये। त्याच पद्धतीनं ठिबक अंतरताना झाडाच्या बुंद्यापासून झाडाच्या वयाप्रमाणे 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट अंतरावर आपल्याला लॅटरल टाकायचे आहे, जेणेकरून योग्य पद्धतीनं पाणी व्यवस्थापन होणार आहे। अति पाणी देणं आपल्या पपई पिकाला केव्हाही टाळायचं आहे, जेणेकरून मर, मुळकूस तसेच बुंदासड रोग आपल्याला टाळता येणार आहे। तर या पद्धतीनं आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन आपल्या पपई पिकाला करायचं आहे। यानंतर पाहूया पपई पिकाच्या खत व्यवस्थापनाविषयी माहिती। पपई लागवड करण्यापूर्वी आपण आपल्या पपई पिकाला सेंद्रिय तसेच रासायनिक खताचा बेसल डोस दिलेला आहे। या पिकाला खतांचा दुसरा डोस 2.5 ते 3 महिन्याच्या दरम्यान द्यायचा आहे। आपापल्या माती परीक्षण रिपोर्ट नुसार तुम्ही या डोस मध्ये बदल करू शकता। मी तुम्हाला काही उदाहरणादाखल खतांचे डोस सांगतो। 2.5 ते 3 महिन्याच्या दरम्यान आपल्याला एकरी 2 बॅग 9-24-24, 2 बॅग पोटॅश, 1 बॅग सिलिकॉन, 20 किलो बेन्सल, त्याच पद्धतीनं 1 बॅग कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या दुय्यम अन्नद्रव्य हा सर्व खत मिक्स करायचा आहे आणि बेडवर आपल्याला टाकायचा आहे। त्याच पद्धतीनं मल्चिंग केलेला प्लॉट असेल तर आपण 2 झाडांमध्ये 7 फूट 6 फूट अंतर ठेवलेलं आहे। तर बेडवर होल पाडते वेळेस आपल्याला झाडाच्या बुंद्याभोवती उजव्या बाजूला 2 आणि डाव्या बाजूला 2 असे 4 होल एक्स्ट्रा पाडायचे आहेत। अर्धा फूट अंतरावर हे होल पाडायचे आहेत। मजुरांच्या सहाय्याने हा सर्व बेसल डोस आपल्याला बेडमध्ये भरून घ्यायचा आहे। तर हा डोस प्रामुख्याने बुंद्याची जाडी वाढावी, त्याच पद्धतीनं बुंद्यामध्ये अधिक अन्न साठ्याचं स्टोरेज होण्यासाठी आपण देणार आहोत। त्याच पद्धतीनं तिसरा डोस आपण 5 महिन्यानंतर देणार आहोत। या डोस मध्ये आपण 1 एकर क्षेत्रासाठी 3 बॅग 10-26-26, 1 बॅग पोटॅश, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग झिंक सल्फेट, 1 बॅग मॅग्नेशियम सल्फेट तसेच बोरॅक्स 10 किलो देणार आहोत। तर हा डोस प्रामुख्यानं फुलांची अवस्था, फुलकळीची अवस्था चालू झाल्यानंतर फुलांचं योग्य पद्धतीनं सेटिंग होण्यासाठी, फुलगळ होऊ नये यासाठी आपण हा डोस देणार आहोत। त्याच पद्धतीनं पपई पिकाला 4था डोस आपण 7 महिन्यानंतर देणार आहोत। या डोस मध्ये 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 9-24-24 4 बॅग पोटॅश, 2 बॅग सिलिकॉन, 2 बॅग निंबुळी पेंड, 2 ते 3 बॅग फर्टेरा किंवा दाणेदार एजंट 8 किलो आणि बेन्सल 20 किलो। तर हा डोस प्रामुख्यानं फळांचं सेटिंग होण्यासाठी आपण देणार आहोत। त्याच पद्धतीनं आपण पपई पिकाला 5वा डोस 9 महिन्यानंतर देणार आहोत। तर यामध्ये 1 एकर क्षेत्रासाठी 4 बॅग 10-26-26, 2 बॅग पोटॅश, 2 बॅग सिलिकॉन, 1 बॅग दाणेदार जिब्रेलिक ऍसिड, 2 बॅग कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य, त्याच पद्धतीनं 10 किलो बोरॅक्स। तर हा डोस प्रामुख्यानं फळांची योग्य पद्धतीनं फुगवण होण्यासाठी, फळांचा आकार त्याच पद्धतीनं वजन वाढीसाठी आपण देणार आहोत। आपापल्या माती परीक्षण रिपोर्ट नुसार आपण या खतांच्या डोस मध्ये बदल करू शकता।
यानंतर बाकी खतांचे डोस आपण ठिबकच्या माध्यमातून आपल्या पपई पिकाला देणार आहोत. पपई पिकाची फुलगळ होऊ नये, तसेच योग्य सेटिंग व फळांची फुगवण तसेच साईज होण्यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार 1261 1340 13 052 34 यासारखी विद्राव्य खते तसेच पोटॅशियम सोनाइट, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, चिलेटेड झिंक, चिलेटेड फेरस तसेच मॅग्नेशियम सल्फेट, फॉस्फोरिक ऍसिड तर यांचा आपण आलटून पालटून पीक वाढीच्या विविध अवस्थेमध्ये वापर करू शकतो. तसेच शेवटी फळ फुगवण्यासाठी, फळांचा आकार वाढण्यासाठी, फळांची चमक, क्वालिटी तसेच टिकवण शक्ती वाढण्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून सिलिकॉन, मॅग्नेशियम सल्फेट, गंधक तसेच जिबरेलिक ऍसिड, पोटॅशियम सोनाइटचा वापर देखील करू शकतो. झाडांची वाढ नियंत्रित करण्यासाठी आपण संजीवकाचा वापर देखील ठिबकच्या माध्यमातून करू शकतो. तसेच मर, मुळकूज, खोडकूज होऊ नये यासाठी आपण विविध बुरशीनाशकांचा वापर ठिबकच्या माध्यमातून करू शकतो. आपल्या पपईच्या झाडाची रोग प्रतिकार शक्ती वाढावी, तसेच बुंद्यामध्ये अधिकाधिक अन्नसाठा व्हावा, तसेच अधिक फुलधारणा, अधिक सेटिंग होऊन अधिकाधिक फळे मिळावी, फळांची क्वालिटी, चमक, टिकवण शक्ती तसेच चव वाढावी यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून महिन्यातून एकदा जीवामृताचा तसेच मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचा स्लरीचा आपल्याला वापर करायचा आहे. ठिबकच्या माध्यमातून काळी रबडी, ताक व गुळ, त्याच पद्धतीनं वेस्ट डिकॉम्पोजर, गांडूळ पाणी, गोमूत्र यांचा NPK जीवाणूचा, मायक्रोरायझाचा वापर देखील करू शकतो. आपला प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालावा, अधिक तोडे होय, फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून जास्तीत जास्त जैविक तसेच सेंद्रिय निविष्ठांचा वापर करायचा आहे. यानंतर पाहूया पपई पिकाच्या कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल माहिती. पपई पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, लाल कोळी, मिलीबग, हिरवे नाकतोडे, राखाडी गुंगे तसेच खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्याच पद्धतीनं जमिनीतून निमॅटोड म्हणजेच सूत्रकृमीचा तसेच मुळं व खोड पोखरणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो. फळ अवस्थेमध्ये फळमाशीचा तसेच रस शोषणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. तर विविध कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून कीटकांचं नियंत्रण करायचं आहे. पपई पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला एकरी 6 ते 8 बंडल पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावून घ्यायचे आहे. तसेच फळमाशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकरी 40 ते 50 फळमाशी सापळे लावून घ्यायचे आहेत. विविध पतंगाचं, रसशोषी किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकरी 1 सोलार ट्रॅप म्हणजेच सौर सापळा लावून घ्यायचा आहे. तर या पद्धतीनं सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून आपल्याला कीटकांचं नियंत्रण करायचं आहे. यानंतर पाहूया पपई पिकावर येणाऱ्या विविध रोगांविषयी माहिती. पपई या पिकावर मर, मुळकूज, खोडकूज, बुंदासड तसेच भुरी या रोगांचा तसेच पानावरील तपकिरी व काळे डाग तसेच रसशोषक किडींमुळे लीफ कर्ल म्हणजेच चुरडा मुरडा, त्याच पद्धतीनं पपया रिंग स्पॉट व्हायरस व पपया मोझॅक व्हायरसचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो. व्हायरस येऊ नये यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे. बागेची स्वच्छता ठेवायची आहे. व्हायरस युक्त झाडे आपल्याला प्लॉट मधून काढून टाकायचे आहेत.
त्याच पद्धतीनं फवारणीमध्ये निमअर्काचा, निमकरंज ऑइलचा, ब्रह्मास्त्राचा, दशपर्णी अर्काचा वापर करायचा आहे। फवारणीमध्ये सिलिकॉनचा वापर देखील आपण करू शकता। आता पाहूया पपई पिकाच्या फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती। पपई पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या पिकाच्या महत्वाच्या संवेदनशील अवस्थेमध्ये फवारणीचं योग्य प्रकारे नियोजन करून रोग तसेच किडींचं नियंत्रण करणं गरजेचं असतं। त्यासाठी आपल्याला रसशोषक किडींचे नियंत्रण करण्यासाठी आलटून पालटून कीटकनाशकांचा तसेच विविध रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आलटून पालटून स्पर्शजन्य तसेच आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे। फवारणी करत असताना आपल्याला पीक वाढीच्या अवस्थेनुसार तसेच हवामान बदलानुसार, ऋतुमान बदलानुसार फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे। फवारणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा, कीटकनाशक, बुरशीनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्य, सिलिकॉन, चिलेटेड झिंक, फेरस तसेच चिलेटेड कॅल्शियमचा वापर करायचा आहे। फुल वाढीसाठी तसेच झाडाची हाईट नियंत्रित करण्यासाठी आपण संजीवकांचा, वाढरोधक औषधांचा वापर देखील करू शकतो। फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जैविक तसेच सेंद्रिय औषधांचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती टिकून राहील, अधिक फुलधारणा, अधिक सेटिंग होईल तसेच आपल्या झाडापासून अधिक तोडे मिळणार आहेत। फवारणीमध्ये आपण निमअर्काचा, दशपर्णी अर्काचा, गांडूळ पाणी, ताक व गुळ यांचा तसेच तुळशी अर्काचा व हळद व हिंगाच्या अर्काचा वापर देखील करू शकतो, जेणेकरून झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे, प्लॉट आपला अधिक दिवस चालणार आहे। या पद्धतीनं फवारणीमध्ये जास्तीत जास्त जैविक व सेंद्रिय निविष्ठांचा वापर आपल्याला करायचा आहे, जेणेकरून फळाची चव, क्वालिटी, चमक तसेच आकार व रंग देखील आपला सुधारणार आहे। फळांची क्वालिटी व प्रत सुधारणार आहे। मार्केटमध्ये आपल्या मालाला अधिक रेट मिळणार आहे। यानंतर पाहूया काढणी उत्पादन। त्याच पद्धतीनं आपल्या पपई पिकाचे एकरी 80 ते 100 टन उत्पादन आपल्याला कशा पद्धतीनं मिळणार आहे याबद्दल माहिती। झाडावरील फळे पक्व झाल्यानंतर 9 ते 9.5 महिन्यानंतर फळे आपली फिकट हिरव्या कलरची होणार आहे। त्याच पद्धतीनं फळांवर पिवळसर चट्टा पडल्यानंतर फळांची काढणी करायची आहे। दूरच्या बाजारपेठेत फळे पाठवण्यासाठी फळांच्या टोकाकडील भाग पिवळसर झाल्यानंतर फळांची काढणी करायची आहे। योग्य व्यवस्थापन केल्यानंतर 9 ते 9.5 महिन्यानंतर काढणीला सुरुवात होणार आहे। त्यानंतर आपला प्लॉट पुढं 1 वर्ष, 1.5 वर्ष चांगलं व्यवस्थापन असेल काटेकोर तर 1.5-2 वर्षापर्यंत देखील चालू शकतो। तर याच्यामध्ये 15 नंबर पपईचं जर वाण आपण केलं असेल तर एका फळाचे वजन अर्धा किलो, 1 किलो, त्याच पद्धतीनं 2 किलो पर्यंत आपल्याला मिळणार आहे। त्याच पद्धतीनं तैवान 786 या वाणाच्या फळांचं वजन अर्धा किलो पासून ते 3 किलो, 4 किलो, 5 किलो पर्यंत आपल्याला मिळणार आहे। तर एका पपईच्या झाडापासून आपल्याला त्याच्या संपूर्ण कालावधीत कमीत कमी 40 ते 60, जास्तीत जास्त 100 ते 150 फळं आपल्याला मिळणार आहेत। आता पाहूया आपल्या पपई पिकाचं एकरी 80 ते 100 टन आपल्याला उत्पादन कशा पद्धतीनं मिळणार आहे याबद्दल माहिती। मी तुम्हाला मध्यम तसेच हलक्या जमिनीमध्ये पपई पिकाची 8 बाय 6 या अंतरावर लागवड करण्यास सांगितलं आहे। त्यानुसार आपल्याला एकरी 907 झाडं मिळणार आहेत। त्याच पद्धतीनं आपण 7 बाय 7 या अंतरावर लागवड केल्यानंतर आपल्याला एकरी 888 झाडं म्हणजेच आपल्याला एकरी लमसम 900 झाडं मिळणार आहेत। यातील 50 झाडं आपली रोगांमुळे, किडींमुळे खराब जरी झाली तर शेवटपर्यंत आपली 1 एकर मध्ये 850 झाडं
जिवंत राहणं आणि त्याच्यापासून उत्पादन मिळणं आपल्याला गरजेचं आहे. तर हलक्या आणि मध्यम जमिनीत आपल्याला एका झाडापासून चांगल्या क्वालिटीची, चांगल्या वजनाची, आकाराची 70 ते 80 फळं मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला एका झाडापासून 100 किलो माल मिळणार आहे. तर 1 एकर मध्ये लमसम 850 झाडं आणि एका झाडापासून आपल्याला पूर्ण कालावधीत 100 किलो माल मिळाल्यानंतर आपण एकरी 85 टन पपईचं उत्पादन घेऊ शकतो. त्याच पद्धतीनं बारी, कसदार, खोलकाळ्या जमिनीत मी तुम्हाला पपई पिकाची 9 बाय 6 अंतरावर लागवड करण्यास सांगितलं आहे. त्यानुसार आपली एकरी 806 रोपं बसणार आहेत. तर त्यातली 50 रोपं जरी खराब झाली तरी आपली 1 एकर क्षेत्रामध्ये शेवटी काढणीपर्यंत एकरी 756 झाडं राहणार आहेत. तर भारी जमिनीमध्ये आपल्याला एका झाडापासून चांगल्या क्वालिटीची, चांगल्या आकाराची, चांगल्या वजनाची कमीत कमी 80, जास्त जास्त 120 फळे मिळाली पाहिजे, जेणेकरून एका झाडापासून आपल्याला पूर्ण त्याच्या कालावधीमध्ये 140 किलो माल मिळाला पाहिजे. तर बघा, 756 झाडापासून आपल्याला 140 किलो प्रति झाडाप्रमाणे आपल्याला एकरी 105 टन माल प्रति एकरातून मिळणार आहे. त्याच पद्धतीनं आपली लागवड जर 10 बाय 6 अंतरावर असेल तर आपली एकरी 726 झाडं बसणार आहेत. त्यातील 50 झाडं कमी झाल्यानंतर आपल्याला एकरी 676 झाडं शेवटी काढणीपर्यंत चांगल्या अवस्थेत राहणं गरजेचं असतं. तर त्या 676 झाडं आणि प्रति झाड आपल्याला 140 किलो माल मिळाल्यानंतर आपल्याला एकरी 94 टनाचा उतारा मिळणार आहे. तर या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्यानं केल्यास, त्याच पद्धतीनं वातावरणाने साथ दिल्यास आपण पपई या पिकाचं एकरी 80 ते 100 टन उत्पादन घेऊ शकतो. पपई पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आशा करतो की आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीमुळे, मार्गदर्शनामुळे आपल्या पपई पिकाचे उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त पपई उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या पपई पिकाचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल. तसेच लवकरच आपल्या चॅनलवर सुधारित पद्धतीने पेरू पिकाची लागवड करून एकरी 40 ते 60 टन उत्पादन घेण्यासंबंधीचा व्हिडिओ देखील लवकरच प्रसारित होणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.